मधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा रविवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार नरेंद्र पवार आणि युवा सेना जिल्हा सरचिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक 5 गौरीपाडा येथील वृंदावन रेसिडेन्सी ते साई चौक योगीधाम पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे। यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला आहे। त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून 50 लाख आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून 1 कोटी रुपयांचा विकास निधी यासाठी प्राप्त झाला आहे। या संयुक्त निधीच्या माध्यमातून या ठिकाणी आता सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे। या भूमिपूजन सोहळ्यात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार नरेंद्र पवार, युवा सेना जिल्हा सरचिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून या कामाचा शुभारंभ करण्यात आला। तर यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी दया गायकवाड यांच्या प्रभागातील कामाची स्तुती केली। तसेच कोविड काळामध्ये त्यांनी केलेल्या कामाची यावेळी विशेष आठवण करून देत कौतुकाची थाप दिली। यावेळी झालेल्या कार्यक्रमाला भाजपा 138 विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे, भगवान म्हात्रे, श्याम मिरकुटे, नरेंद्र सिंग, पप्पू मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। पत्रकारांचे आभार, सर्व पत्रकारांचे आले आणि अशा प्रकारे सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला होता। दाडाडीचे नगरसेवक माझे छोटे बंधू दया गायकवाड, युवा सेनेचे सरचिटणीस वैभव विश्वनाथदादा भोईर, भारतीय जनता पार्टीचे या भागातले नेते अर्जुन दादा म्हात्रे, कुठे भगवान म्हात्रे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय नरेंद्र सिंग जी, पप्पू मिश्रा, पौर्णिमाताई, संगीताताई, आता सगळ्यांची नावं मी घेत नाही। आणि या भागातले सर्वच्या सर्व रहिवासी की ज्या रहिवाशांनी या भागाचा अध्यक्ष पंडू, या भागातल्या रहिवाशांची अनेक दिवसापासून मागणी होती। खरं तर महानगरपालिका सध्या अस्तित्वात नाहीये, पण तरी देखील आपल्या या परिसरातल्या लोकांना आपला नगरसेवक आजही या क्षणाला देखील दया गायकवाड वाटतो, ही गोष्ट खरी आहे आणि सगळ्या जणांना त्याकरता जोरदार टाळ्या वाजवा। वृंदावन रेसिडेन्सी ते साईबाबा चौक येथील हा कॉन्क्रीट रस्ता अर्धवट राहिलेला, याच्या अगोदर विश्वनाथदादा भोईर यांनी मला इलेक्शनच्या अगोदर फोनद्वारे सांगितलेले की दया, तुझ्या वार्डातला एक महत्वाचा रस्ता कोणता असेल तो मला तू सुचव, कुठला तुझा रस्ता महत्वाचा आहे तो आपण मी निवडून आल्यावर करू। त्याच्यानंतर मी दादा निवडून आल्यानंतर त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या निदर्शनास आणलं की असा असा विषय आहे, आपण या रोडविषयी काय निधी देणार होते। तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आता या रस्त्यासाठी जो वृंदावन रेसिडेन्सी ते साईबाबा चौक परंतु योगीधामपर्यंत ह्या रस्त्यासाठी 50 लाखाचा निधी मंजूर झाला आहे। हा निधी आपल्याला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या निधीतून मिळालेला आहे आणि याचा पुढचा निधी 50 लाखात हा रोड पूर्ण कंप्लीट होणार नाही। याचा पुढचा निधी आपले आमदार साहेब विश्वनाथदादा भोईर यांनी 1 कोटीचा निधी पुढचा दिलेला आहे, तर जेणेकरून हा रस्ता तिथपर्यंत पूर्ण होईल। असा त्याची पण निधी मला वाटतं या 7-8 दिवसात निघेल। मी एवढं सांगतो की येणाऱ्या काळात भाजपा आणि शिवसेनेचं जे सरकार आहे ते अत्यंत जोमाने काम करत लोकांच्या काही समस्या आहेत त्या तडीस देतील, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। मेरे वतन की लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों
ने प्राण गंवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए हैं उन